श्री स्वामी समर्थ. चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती मे महिन्यासाठी मेष राशीसाठी असणार आहे. तुमच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी कशा चेंज होतील किंवा काय अडथळा प्रॉब्लेम काहीसुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चालल्या असतील, तुमचे थर्ड पार्टी सिच्युएशन असेल, तुमचे पार्टनर तुमच्याशी कनेक्ट होत नसतील, बोलत नसतील, तुमच्यामध्ये काही गोष्टी बिनसलेल्या असतील किंवा मुलांचं शिक्षण वगैरे नवीन वर्ष चालू होणारच, जून महिन्यापासून मुलांची शाळा वगैरे सुरू होते, त्यासाठी सुद्धा तुम्ही काय प्लॅनिंग करताय हे सुद्धा मी मे महिन्याची एनर्जी तुम्हाला काय आहे हे मी सांगते थोडक्यात. लव्ह रिलेशनसाठी तर खूप छान आहे. तुम्ही काहीतरी डिसिजन घेताना दिसताय. पैशासंदर्भात खूप कष्ट आहे तुम्हाला या महिन्यामध्ये, जेणेकरून एखादं काम असेल, वर्क असेल, त्यावरती तुम्ही फोकस देऊन ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करताय. पण त्यासाठी तुम्हाला पैसा जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न खूप करताय. हे जास्त दिसत आहे की पैशामध्ये पैसा, मला असं वाटतं की खूप जण असे देणं घेणं पण म्हणजे कर्ज म्हणजे असं सिच्युएशन होते की तुम्ही समोरच्याकडून पैसे व्याजानंसुद्धा घेताय किंवा तुम्हाला असं कुठंतरी लोनसाठी अप्लाय करावं लागतं आहे. अशा काही गरजा तुमच्या या मे महिन्यामध्ये होताना दिसत आणि त्यासाठी तुम्ही वर्क खूप करताय, मेहनतही करताय, जेणेकरून तुम्हाला अजूनही असं वाटतं की मी अजून काहीतरी साईड बिझनेस करावा जेणेकरून माझ्यामध्ये इन्कम जास्त वाढेल. अशा काही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये होताना दिसत आहेत. आणि ते आठवडा मी माझ्या तोंडात आला, त्यामुळे सुरुवातीचा मे महिन्याचा सुरुवातीचा किंवा मे महिन्याचा आठवडा शेवटचा, ह्या आठवड्यामध्ये तुमच्या काही गोष्टी आहे अशा दिसणार आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत. पैशासाठी ज्या गोष्टी तुमच्या बदलणार आहेत, चेंज होणार आहेत, त्यासाठी हे तुमच्यासाठी आहे. लव्ह रिलेशनसाठी सांगायला गेलं तर तुमचं लव्ह रिलेशनच्या साठी हा महिना खूप छान आहे. ग्रोथ होताना दिसत आहे, तुमच्यामध्ये काही गोष्टी बदलताना दिसत आहेत, चेंज होताना दिसत आहेत, त्यामध्ये काहीतरी नवीन डिसिजन तुम्ही घेताना दिसत आहे. खूप जण असे पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा दिसत आहेत अशा ठिकाणी, जेणेकरून तुमचं काहीतरी शिल्लक राहावं किंवा रोजचा खर्च वाचून तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण म्हणजे एक नवीन संकल्प बोलतो आपण, तो संकल्प काहीतरी नवीन तुम्ही डिसिजन काहीतरी घेताना दिसताय. प्लॅनिंग करताय की पैसा जेणेकरून कुठेतरी शिल्लक राहावा किंवा एक 10 रुपये जरी आपण खर्चले, 10 रुपये आपल्याला पेमेंट असेल, त्यातला 1 रुपया तरी शिल्लक राहावा, असं तुमचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे आणि ते तुम्ही या महिन्यापासून करताना दिसताय किंवा पुढच्या महिन्यात ते करायचं आहे हे सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये आहे. मुलांच्यासाठी असेल, करिअरसाठी असेल, फायनान्शियली सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला एखादी गोष्ट असेल, त्या वेळेसाठी, त्या सिच्युएशनसाठी तुम्हाला तो बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करून ठेवायचा आहे. त्याचं प्लॅनिंग कुठेतरी या महिन्यात करताना दिसत आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रोथसुद्धा आहे, त्यामध्ये तुम्ही सक्सेससुद्धा होताना दिसत आहे. ते सुद्धा ट्राय म्हणजे फक्त विचार नाही करणार तुम्ही, त्यावरती वर्कसुद्धा करणार आहे, ते सुद्धा इथं क्लिअर दिसते. लव्ह रिलेशनच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस आहे, अबंडन्स आहे. लव्ह रिलेशनसाठी काहीतरी कमेंटमेंट आहे समोरच्या व्यक्तीकडून तुमच्यासाठी आणि तुम्हीसुद्धा तुमच्या स्वतःसाठी मी सांगते, तुम्ही एक व्यक्ती असा तुमच्या आयुष्यामध्ये आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्याकडून होता होईल तेवढे एफर्ट्स देत आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल चांगल्या फीलिंग्स याव्यात, तुम्हाला त्यांना तुमच्याबद्दल चांगलं वाटावं. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या थ्रू तुम्ही देताना दिसताय. तुम्ही तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी ट्राय करताना दिसताय की जेणेकरून तुमचे जे पार्टनर आहेत त्यांना तुमच्याकडे अट्रॅक्शन वाढावं आणि तुमचं रिलेशन खूप छान आणि स्ट्रॉंग राहावं. आणि शक्यतो तुम्हाला आत्ता असं झालेलं आहे आणि खूप जणांना असं पण आहे की प्रेग्नेन्सीसाठी जरी तुम्ही ट्राय करत असाल तर हा महिना जो आहे तो तुमच्यासाठी योग्य राहील किंवा ह्या महिन्यात तुम्ही काहीतरी डिसिजन घेताना दिसताय. प्रेग्नेन्सी रिलेटेड काहीतरी प्लॅनिंग तुम्ही करताना दिसताय. खूप जणांना प्रेग्नेन्सी कन्सीवसुद्धा होताना दिसते आहे, त्याबद्दलसुद्धा हा महिना तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. आणि दुसरं असं आहे की वयस्कर लोकांना, बहुधा 55 एक आकडा आहेच, 55च्या पुढे 50-55 ओके, 50-55 या वयाच्या पुढे ज्या लोक वयस्कर आहेत त्यांच्या गुडघ्याचा त्रास खूप अतिप्रमाणात या महिन्यामध्ये तुम्हाला त्रास देताना दिसतोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सुद्धा तुम्हाला कुठेतरी शारीरिक अशी व्याधी कोणती तरी, जेणेकरून ह्या तीव्रतेच्या उष्णतेमुळे तुम्हाला काहीतरी त्रास होताना दिसतोय. गुडघेदुखी हे जास्त दिसते, गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला जास्त होताना दिसतोय आणि गुडघ्यापासून पूर्ण पायाच्या नखापर्यंत असं काहीतरी होतंय तुम्हाला की
उष्णतेनं काहीतरी अशा काही गोष्टी तुमच्या शरीरात म्हणजे गुडघ्याच्या पायाच्या टोकापर्यंत काहीतरी अशा गोष्टी घडत आहेत जेणेकरून तो त्रास तुम्हाला होतोय, असा त्रास तो होतोय. तर आता दुसरं असं आहे की तुम्ही या महिन्यामध्ये खूप स्वतःसाठी वेळ देणारा असाल, स्वतःसाठी वर्क करणार असाल, स्वतःसाठी नटणे थटणे, फिरायला जाणे, हौस मौज करणे किंवा पार्टनरसाठी वेळ देणे, अशा काही गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये करताना दिसत आहे. पण काही गोष्टीचा डिसिजन तुम्हाला घ्यायचा असेल किंवा या सगळ्या गोष्टी तर तुमच्या कंपल्सरी तुमच्या आयुष्यामध्ये घडतीलच, पण तुम्हाला ट्रोलसुद्धा तितकंच केलं जाईल की जेणेकरून तुमच्या आयुष्यात जो त्रास होतो आहे किंवा तुम्ही आता स्वतःसाठी जगताय, बरोबर. सपोज मी आता तुमच्यासमोर बसले आहे, पण यामागचा किरदार वेगळा असतो की यामागे ट्रोल केले जाणाऱ्यासुद्धा गोष्टी वेगळ्या असतात. पण त्याला तुम्हाला फेस करून पुढे जायचं आहे, हे इथं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जो वेळ घालवायचा आहे, कारण हा दिवस उद्या नाही. तसंच तुम्हाला आहे की हा दिवस उद्या नाही आहे, तुम्हाला हा दिवस तुमच्या इच्छेने, तुमच्या आवडीने, तुमच्या सवडीने, तुमच्या हौस मौज सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. हा मे महिना तुमच्यासाठी एन्जॉय असणार आहे ऑफकोर्स. आणि पुढचं असं आहे की तुम्हाला फसवलं जातं आहे, एकटं पाडलं जातं आहे, त्रास दिला जातो आहे, वेदना दिल्या जात आहेत, एकटं पाडलं जातं आहे, जेणेकरून तुम्ही एकटे पडावे आणि तुम्हाला त्रास व्हावा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये होताना आणि तुम्हाला त्रास देताना दिसत आहेत. आणि जेणेकरून तुम्ही कुठेतरी वायबल झाला पाहिजे, ह्या चांगल्या सिच्युएशनमधून कुठेतरी साईडला गेला पाहिजे किंवा हे चांगल्या इंट्युशन्स आहेत त्या वाईब्स चांगल्या काढून तुमच्या माइंडमधून तुम्हाला निगेटिव्ह शक्तीचा परिणाम तुमच्या शरीरामध्ये जर झाला तर कदाचित तुम्हाला वाईट मार्ग लागेल. हे निगेटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये घडतील. हे घडवणारे व्यक्तीसुद्धा तुमच्या आसपासचेच आहेत. ह्यातून तर जरा सतर्क राहायचं आहे, सावध राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे दिव्य संदेश तुमच्यासाठी काय राहणार आहे हे बघूयात. नंतर आपण टाईम बघूयात की तुमचं या महिन्यामध्ये काम जे आहे ते होईल का नाही. श्री स्वामी समर्थ, ह्या महिन्यामधलं जे काम आहे ते होईल का नाही. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वाव, श्रीयंत्र आहे तुमच्यासाठी, ब्रह्मांडाचं यंत्र तुमच्या हातात आहे, ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे, ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला कुणासाठी डगमगायचं नाही. साक्षात परमेश्वर तुमच्यासोबत आहे, ब्रह्मांडाचा विश्व ब्रह्मांडाचा तुमच्यासोबत आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला पावले मार्गदर्शन करणारे जे आपले आराध्य गुरु आपले जे आहेत ते बळकट आहेत, तुमच्यासोबत आहेत, तुमची रक्षा करत आहेत. तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट राहायचं आहे, तुम्हाला स्वामी सेवा खूप करायची आहे. आणि रोज सकाळी लवकर किंवा आठवड्यातून नाही 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसाचं पारायण जरी केलं तरी चालते किंवा संकल्पयुक्त असू दे किंवा असंच रेग्युलर आपण जसं स्वामी सेवा नित्यसेवा जी करतो त्यामध्ये तुम्हाला श्रीसूक्त हे पठण करायचं आहे, जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी उपयोग होईल, फायदा होईल. नक्कीच मेष राशीसाठी श्रीसूक्त हे दररोज थोडं का होईना, एक पान का होईना तुम्हाला वाचन करायचं आहे संध्याकाळी किंवा सकाळी. मला असं वाटतं की बेस्ट राहील संध्याकाळी, कारण इंट्युशन्स आपल्या दिवसभराची एनर्जी खूप निगेटिव्ह झालेली असते. इकडे तिकडे फिरून संध्याकाळी झोपायच्या अगोदर जरी आपण जेवायच्या अगोदर जरी आपण वाचून जेवल्यानंतर आपण शांत झोपी गेलो तर आपल्या त्या सगळ्या बॉडीमध्ये चेंज होत असतात. आपली एनर्जी ती चेंज होत असते आणि सकाळी उठल्यानंतर आपली एनर्जी इतकी छान आणि इतकी पॉझिटिव्ह होत असते की आपल्यामधल्या निगेटिव्ह गोष्टी पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होत असते. तर मे महिन्याची सुरुवात आहे ती पौर्णिमेपासून होणार आहे. पौर्णिमेची ऊर्जा तुमच्यासाठी काय आहे, पौर्णिमेची ऊर्जा तुमच्यासाठी काय आहे. श्री स्वामी समर्थ येणारी आहे ह्या महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेपासून असणार आहे. पौर्णिमेची सुरुवात तुमच्यासाठी काय आहे. श्री स्वामी समर्थ मेसेज तुम्हाला काय आहे. देवासोबत बोला. मग असेच मी सांगितलं दिव्य मेसेज तुम्हाला पण तोच आला होता, ब्रह्मांड साक्षात ब्रह्मांड. आणि इथं पण मेसेज तोच आहे की तुम्हाला देवाशी बोलायचं आहे, देवाशी कनेक्ट करायचं आहे, देवाला आपल्या काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करायचं आहे, जेणेकरून तुमच्यामधले काही गोष्टी असतील तर त्या निघून जातील आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी माइंडमध्ये येतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण रीडिंग याच कवड्यांवरती बघणार आहोत की तुमची एनर्जी कशी राहणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगत आहे तुमच्या
मधल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीज तुम्हाला काय सांगत आहेत. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ महाराजा की जय. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये आहेच आहे, त्यामधून तुम्हाला आता सुरक्षा कवच निर्माण करून देण्यासाठी देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. 1 2 3 4 5 6 7 7 देवीचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. तुम्हाला हा महिना खूप छान जाणार आहे, बेस्ट जाणार आहे. 7 नंबर तुमच्यासाठी लकी आहे. आणि पांढरा आणि गुलाबी पांढरा आणि लाल, भडक लाल म्हणजे गुलाबाचा कलर असतो तो, लाल असतो तो एकदम लाल कलर असतो बघा, एकदम काळपट मरून कलरगत, तो कलर तुमच्यासाठी शुभ असणार आहे. पिवळा कलर शुभ असणार आहे. अशुभ कलर जो आहे तो तुमच्यासाठी स्किन कलर आहे तो अशुभ आहे. रविवार आहे तो तुमच्यासाठी शुभ असणार आहे. अशुभ आहे तो शनिवार आहे. या महिन्यामध्ये शनिवारी कोणतीच कामं तुम्हाला करायची नाही आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री देवदत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मलाही छान वाटेल की आपले व्ह्यूवर्स आहेत ते खूप भरभरून आपल्याला कमेंट करायला लागले, तर मी अजून छान व्हिडिओज तुमच्यासमोर अपलोड करत राहीन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.